आणि छानपैकी आपण कटोरी ब्लाऊज घेतलेले आहे, त्याचं माप घेणार आहोत आणि या मापाचा आपण पॅटर्न बनवणार आहे. तर छाती बरोबर आहे असं मोजायचे तर 16 चे दुप्पट होतात 32 आणि 32 ची छाती आपण घेऊया. छाती बरोबर 32. तशीच उंची पण मोजून घेऊया. साडेबारा 13 दिसते. 13 उंची. उंची बरोबर 13. पुढचा गळा बरोबर 6. शोल्डर पुढचं जे आहे तेवढं घेऊन टाकूया. शोल्डर 2.5 आहे. .5. बाहीची लांबी ही आहे पण आपल्याला थोडीशी लांब पण घ्यायची. एक ही पण घेऊन ठेवूया. 5.5 आहे. आणि बाही फिटिंग इथे बाही फिटिंग येते 5.25. अशा पद्धतीने ओढून घ्यायची आणि पाठीमागच्या गळ्याची उंची बरोबर 7.5 इंच. बाहीची उंची जी आहे ती 8 इंचची साधारण बसेल. आपण जेवढी लांब घेता येईल तेवढी लांब घेऊया. बाही फिटिंग जी आहे ती 5.25 वरची आहे, खालची 5 आहे. बाही लांबी जी आहे ती 8 घेऊया. आणि कमर फिटिंग घेताना असं घ्या, असं बघा, थोडस ओढा किती बसतंय व्यवस्थित. साधारण आहे 14 दुने 28 आणि इथे अर्धा इंच दबलेला म्हणजे 28.5 इतकी कमर फिटिंग आहे. 28.5 आणि जर मोंढा मोजायचा असेल तर मोंढा सुद्धा मोजू शकतो आपण या पद्धतीने. थोडासा ओढायचा व्यवस्थित. 7.5 मोंढा फिटिंग. 7.5 बाजूला ठेवूया. हा पेपर घेतलेला याच्यावर पॅटर्न बनवायला सुरुवात करणार आहे. पॅटर्नची उंची आहे 13 अधिक 1 14 किंवा 13.5 अधिक 1 14.5 अशी उंची घ्या. इथे छातीचा चौथा टाका. 32चा चौथा 8 अधिक 2 उंची कव्हर करा. या मापासाठी लागणारा गळा बरोबर 1.5 इंच. या मापासाठी लागणार 2.5 शोल्डर आहे पण आपल्याला ते शोल्डर मोठं सांगितलं गेलेले म्हणजे मग 3च्या ऐवजी 3.25 शोल्डर घ्या म्हणजे ते तयार होताना अर्धा इंच कमीने तयार होईल. बगल लांबी 32 ची छाती 5.5 इंच. नॉर्मल करून घ्या. 1.5 इंच वर घ्या. दुसरं बघा 2.5 इंच ब्रेशर पट्टीसाठी सरळ. 1 इंच वर. 3 इंच तिरकस आणि गोलसेप. संपूर्ण मापाच्या निम्मे आणि जास्त पण चेस्ट नाहीये त्याच्यामुळे अर्धा इंच आतमध्ये. 2.5 इंच इथून खाली. गळ्याची उंची 6 आहे तर थोडीशी कमीच घेऊया. 6 तयार होईल. 5.5 तयार होईल. आणि हा पॅटर्न तुमचा असा हे सगळं जोडा.
हा गोल इथे जोडता येतो. कटोरी पॅटर्न आता सध्या असं झालेलं आहे. आपण त्याला कट करून घेऊया. हा, आणि कटोरी पॅटर्नला आतापर्यंत जे ब्लाउज शिवले त्याला फिटिंग द्यायची गरज नसते. कटोरी पॅटर्नला फिटिंग टीप आपण देऊ शकतो, कारण वेगळं असं काही त्याला टक्स मारायचे नसतात. त्याच्या टक्स साठी त्याला वाढवलंच जातं. तिरकस कापा. जर डिझायनर गळा नसेल तर मागचा पुढचा असा कापा. ही कटिंग आपली अशी झाल्यानंतर ओपन करा. पाठीचा भाग वेगळा, कटोरीचा पॅटर्न बाजूला करा. गोल करून साईडला, खोल भाग कापा. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पाठीमागचा गळा वाढवणं गरजेचं आहे. पाठीमागचा गळा साडेसात आहे तर 8 घ्या. मोठा गळा आवडत असेल तर मी थोडा पसरट घेऊ शकतो वेगळ्या पद्धतीने, पण आवडत नाही मोठा गळा तर मग आपण आता असाच घेऊया. शोल्डरच्या असं निम्मे इथे पाठीचा टक्स, पाच इंच पर्यंत वाही बनवूया आणि कटोरी वाढूया. बाही बनवण्यासाठी पेपर आपण घेतला. तिथे टाकूया छातीचा चौथा. छातीचा चौथा आहे 32. 8 अधिक अर्धा. उभी खूण करा. उंची घ्या. उंची जर 8 पाहिजे असेल तर 8 अधिक 1.5 हवी असायला हवी. 3 इंच खाली या. आतमध्ये 2 इंच जा. तिरकस रेषा ओढा. अर्धा इंच खाली अर्धा इंच वर. असं 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 करून जोडून घ्या. कट करा. बाही फिटिंगच्या निम्मे 5 10 आहे समजा तर 5 अधिक आणि 1.5 इंच प्लस 5 अधिक 1.5 घेतला. आणि ही बाही आपली अशी झालेली आहे. त्या साईडला आपण कटोरी बसवूया. खोल भाग पुढे लावायचा असतो आणि हा जो भाग आहे त्यातला कटोरी घेऊया. आहे तशी कटोरी
छातीच्या मापानुसार पाव इंच इकडे वाढवून घ्या. हे कंपल्सरी सर्वांसाठी. इथे 1.5 आणि तिरकस रेषा या संपूर्ण मापाच्या निम्मे. इथे पण 1.5 तिरकस रेषा आणि कापा. कटोरी पॅटर्न अशा पद्धतीने रेडी. हे कापताना थोडस एका पद्धतीची काळजी घ्यायची. असा घ्या, असा ठेवा आणि असा उडवा. तेव्हा तो कटोरीचा टक्स जो आहे तो व्यवस्थित येईल. याला बाजूला ठेवूया. ब्लाउज पीस वर कसं ठेवायचं ते बघूया. आणि आता काय केलंय आपण, सगळी कटिंग वगैरे व्यवस्थित करून घेतली आणि कसं जसं ऍडजस्ट होईल तसं तुम्हाला ते ठेवायचं, जिथे पण ऍडजस्ट होईल. ही बाहीच्या बाजूला शक्यतो कटोरी ह्या गोला भागामध्ये ऍडजस्ट होऊन जात असते. थोडी तिरकस तारकस ठेवली तरी कटोरीला काही प्रॉब्लेम येत नाही. बाहीची उंची मी इथे वाढवून घेतलेली आहे, कारण उंची आपल्याला जास्त लागणारच होते. इथे ब्रेशरपट्टीच्या जागेवर अर्धा इंच वाढवून घेतलंय आणि आहे तसं आता आपण बिलकुल काही न वाढवता जसंच्या तसं कट करून घेणार आहे. फक्त उंचीमध्ये जे वाढवलेलं आहे तेवढं कट केलंय आणि एकूण आपण काय केलं, 1, 2 आणि 3 हे एकाच मापाचं आहे, त्याच्यामुळे ते सारखे ठेवून घेतले. आणि आता आपण कट करूया. कट करा, घ्या तिकडून करायची वाटतं. आखलंय का तुम्ही सगळं? नाही ना, थोडं हे बाकी. ठीक, कापा. आणि याला अशा पेपर पिना लावून घेतल्या की जेणेकरून ते हलणार नाही. हे राखायचं. आणि हे अशा पद्धतीने टर्न करून याला कापून घ्यायचं की जेणेकरून याचा जॉइंट जो आहे तो एकच येईल. आणि मग हा कटोरीचा टक्स आपल्याला द्यायचा आहे. आता मी जस्ट टाकला, पण इथून 1.5 आणि इथून 1.5 आपण असा हा टक्स त्याला देणार आहे. किंवा खूप झालं तर 1.25. ओके, जोडताना खालून जोडायची. बघूया आता शिवण. आपण जसा कपडा अवेलेबल आहे तशी सरळ आधी काढून घेऊ. मग हे 1, 2, 3 सरळ पट्ट्या, 3 ब्लाउजांसाठी काजबडन पट्टी, एवढी काजबडन पट्टी आपल्याला लागणार, 21 लागेल. आणि उरलेला जो आहे तो आपण आता असाच असा ठेवूया, कारण जिथे लागेल तिथे तुम्ही कट करू शकता. किंवा पाटपट्टी
आणि पुढच्या भागाला पण पट्टी आणि गळपट्टी असं सगळं लागणार आहे आपल्याला. गळ्याची पट्टी ही एवढीच आहे ना, एवढ्यात तर होत नाही. गळपट्टी अगोदर महत्वाची. सिंगल पट्टी गळपट्टी म्हणून यूज करा. ही एक जोडी आहे, अशा 4 जोडीमध्ये गळा कंप्लीट होतो. ही पाटपट्टी म्हणून वापरूया. मोठी थोडासा जॉईंट दिला की होऊन जाईल. हे म्हणजे असे सुद्धा तुकडे आपल्याला उपयोगात घ्यायचे असतात. मग हे जोडले की ही पाटपट्टीची लेवल कंप्लीट. आणि गळपट्टीसाठी हा एक काढला, दुसरा आणखी. आणि हे असे बारीकच आता बनवून घेतलेले आहे. जर गरज पडलीच तर पाठीच्या पट्टीला सुद्धा आपल्याला थोडीशी मोठी साईज, हा पाटपट्टी तर ती झाली, याची एक साईड अशी करून गळपट्टी म्हणून आपल्याला याचा उपयोग करायचा. आता ठेवूया सध्या आपण. उरलेली कतरण पण आपल्या हातात घेऊ. पुढची जी तुमची ब्रेशर पट्टी आहे त्याला थोडा हा जॉईंट दिल्यानंतर हे ब्रेशर पट्टीसाठी कव्हर होणार आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला ह्या पट्ट्या काढून घ्यायच्या असतात. ब्रेशर पट्टी डबल नाहीये, सिंगल आहे. उरलेली कतरण टाकून द्या. आणि आता आपण शिवण बघूया. आणि आता आपण ब्लाऊज शिवायला स्टार्ट केलेलं आहे. ब्लाऊज शिवताना अगोदर पाठीची टक्स, पाटपट्टी लावून घेतलेली आहे. पाठीची टक्स शोल्डर निम्मे द्या. पाटपट्टी 1 ते 1.5 इंचची किंवा कमी. कटोरी घ्या. कटोरीचा टक्स 1.5-2.5 अगदी सरळ रेषा द्या. इथे दिसत नाहीये परंतु 1.5 आणि 2.5 असं समजा. प्रॉपर सरळ रेषा द्या आणि टेपने सेंटर मोजून घ्या. जसं की ते करतायत. हा 1.5 आणि 2.5 याच पद्धतीने 2 टिपा मारा. थोडंसं फोल्ड करा आणि अशा पद्धतीने कटोरी तयार झाल्यावर खालच्या बाजूने लावायला सुरुवात करा. कटोरीला थोडंसं खेचू शकता. पाव इंच दाबायचे आणि कटोरी लावून रेडी. डबल टिप आणि ब्रेशपट्टी जोडण्या अगोदर थोडासा गोलवा कटोरीसाठी कट करून घेऊया. ब्रेशपट्टी जोडूया. हे गोल कर्ल दिल्यानंतर कटोरी छान गोल शेपमध्ये बसते. असे दोन्हीही पॅटर्न तयार करा. असे तुमचे दोन्हीही पॅटर्न. काही पट्ट्या जॉईन करून घेऊया. कटोरीला पुन्हा दुसऱ्या पार्टला सेम 2-3 वेळा चेक करायचा व्यवस्थित. मशिनीवर ठेवून थोडासा सेट करायचा
जसं आपण प्रेस करतो की नाही त्या पद्धतीने त्याला सेट करायचा. शक्यतो खालच्या बाजूने कटोरी जोडायला सुरुवात करायची. खालची बाजू आता कटोरी जोडून झालेली आहे. आणि त्याला डबल नाही आहे ब्रशर पट्टी, त्यामुळे आपण 1.5 इंचची पट्टी फोल्ड लावून घेऊया. असे दोनही पार्ट व्यवस्थित झाल्यानंतर काच आणि बटन पट्टी लावायची. पण तत्पूर्वी खालीवर पार्ट झालेला आहे का तो चेक करायचा आहे. आणि काच पट्टी एक पट्टी डाव्या बाजूची वरच्या दिशेने जोडा, उजव्या बाजूची खालच्या दिशेने जोडा. पट्ट्या लावून झाल्यानंतर काच आणि बटन पट्टी मापात आहेत का ते चेक करा. ते चेक करण्यासाठी तुम्हाला समोरासमोर दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत. अगोदर बाही घ्या, बाहीचा खोल भाग कापा आणि खोल भाग कापलेली बाही पुढच्या दिशेने सरळ वरून जोडायला सुरुवात करा. आणि बाही जर का कमी पडत असली तर थोडीशी ओढून लावा. हळुवारपणे बाही जोडून झाली की डबल टीप द्या. दोन्ही बाजूचे खोल भाग पुढच्या दिशेने जोडले जातात. सरळ टीप द्या. याच वेळी चेक करा की बगल दोघांची सेम आहेत का. जर खालीवर झाली तर अजून तुम्ही शिकाऊ आहात असं सिद्ध होतं. म्हणून त्याला खालीवर होऊ द्यायचे नाहीत. शिदी टीप द्या. शिद तर टीप देऊन झाली, उलटं करा. उलटे करून पुन्हा 1/2 इंचवर टीप द्या. 1/2 इंचवर आपली टीप देऊन झाल्यानंतर आपण फिटिंग चेक करत आहोत. फिटिंग आहे 28.5 आणि उरलेलं माप होतं 4, म्हणून या बाजूला कमरेच्या 1.25 इंच, छातीचा 1/4 आणि बाही फिटिंग असं सगळं आपण एकत्र जोडलं. एक सरळ टीप दिली, त्याच्या अलीकडे 3-4 टिपा दिल्या आणि अशा पद्धतीने आपल्या ब्लाउजाची कटिंग पूर्ण शिवण पूर्ण होत आलेलं आहे. फक्त पायपिंग लावायची बाकी. आणि पायपिंग लावण्यासाठी सध्या कापड कमी उरलेला होता, तरी आपण त्याचीच सरळ कपड्यामध्ये पायपिंग कशी लावायची हे बघणार आहोत. आता आपण फिटिंग करून घेतलेली आहे आणि पायपिंगची पट्टी सिंगल जोडायला सुरुवात केली. अगोदर सिंगल जोडा. पूर्ण सिंगल जोडून झाल्यानंतर त्याला पलटी करून पुन्हा अर्धा किनारीला टीप द्या, म्हणजे विरुद्ध किनारीला. जसं पायपिंग अजून केलेलीच नाही आहे आणि आता मात्र पायपिंग करायला सुरुवात केलेली. आपण दोघांच्या गॅपमध्ये पट्टी फोल्ड करून टीप मारून घेतलेली आहे आणि आपली ही जी पायपिंग आहे अगदी हळुवारपणे, इथे थोडं फास्ट दाखवलं आहे पण अगदी हळुवारपणे कपडा पायपिंगच्या गॅपमध्ये मशीन चालवत राहायची आहे. हळूहळू चालवून चालवत इथे शोल्डरला ब्रा पट्टीसाठी अडकविण्यासाठी आपण पट्टी लावलेली आहे.